नमस्कार. जरा विचार करा, इसवी पूर्व 776 मधील प्राचीन ऑलिम्पिक खेळांपासून सुरू झालेला हा थक्क करणारा प्रवास आणि आता अगदी पहाटेच्या सूर्योदयात चमकणाऱ्या एका भव्य स्टेडियमचं चित्र डोळ्यांसमोर आणा. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याला खऱ्या अर्थाने खेळांचा राजा म्हणजे किंग ऑफ स्पोर्ट्स म्हटलं जातं, ते म्हणजे ॲथलेटिक्स. हे फक्त काही मैदानावरचे साधे खेळ नाहीत बरं का. ही मानवी क्षमतेची ती सर्वोच्च पातळी आहे जिथे आपलं शरीर आणि मन एकाच लयीत एकाच तालावर काम करतात. आता साहजिकच प्रश्न पडेल, ॲथलेटिक्स म्हणजे नक्की काय? तर बघा, ॲथलेटिक्स हे काही अचानक हवेतून निर्माण होत नाही. याचा एक भक्कम पाया आहे, ज्याचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत: वेग, ताकद, सहनशक्ती आणि अर्थातच तंत्र. हे 4 घटक म्हणजे फक्त ॲथलेटिक्सचाच नाही, तर जगातल्या कोणत्याही शारीरिक हालचालींचा एकदम भक्कम पाया आहेत. हेच ते मूळ घटक आहेत ज्यावर पुढे जाऊन सगळे विश्वविक्रम आणि मानवी क्षमतेचे चमत्कार उभे राहतात. आजच्या या आपल्या माहितीपूर्ण सफरीची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया प्रस्तावनेने, मग पाहूया धावण्याच्या स्पर्धांचा थरार, उडी मारणे आणि फेकण्याच्या स्पर्धा, त्यानंतर सहनशक्तीची ती अंतिम परीक्षा आणि शेवटी या सर्वांतून मिळणारी एकूण कौशल्ये आणि फायदे. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला विभाग आहे धावण्याच्या स्पर्धांचा थरार. ट्रॅकवरचा हा सर्वात लोकप्रिय आणि अगदी श्वास रोखून धरायला लावणारा प्रकार आहे. आता आपण समजून घेऊया की स्टेडियमची रचना कशी असते. हे अख्खं स्टेडियम प्रामुख्याने 4 वेगवेगळ्या अतिशय ऊर्जावान अशा स्पर्धा क्षेत्रांमध्ये विभागलेलं असतं. हे विभाग म्हणजे धावणे, उडी मारणे, फेकणे आणि या सगळ्याची एकत्र कसोटी पाहणाऱ्या एकत्रित स्पर्धा. खऱ्या अर्थाने याच 4 मुख्य विभागांमध्ये ॲथलेटिक्सचं हे अफाट आणि अत्यंत रोमांचक जग सामावलेलं आहे. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे 100 मीटर धावण्याची शर्यत आणि 400 मीटरची शर्यत यांच्यातला जो विरोधाभास आहे ना, तो खूपच मनोरंजक आहे. एका बाजूला 100 मीटरमध्ये विजेच्या चपळाईसारखा प्रचंड आणि अगदी स्फोटक वेग लागतो, पण दुसऱ्या बाजूला 400 मीटरमध्ये नुसता वेग असून चालत नाही. तिथे लागते ती श्वास रोखून धरणारी अफाट सहनशक्ती आणि वेगाचा एक अतिशय अचूक मेळ. म्हणजे बघा, दोन्ही धावण्याचेच प्रकार आहेत, पण त्यासाठी लागणारी शारीरिक कौशल्य मात्र एकदमच वेगळी आहेत. आणि हो, धावणं म्हणजे फक्त मोकळ्या ट्रॅकवर सरळ रेषेत पळणं असं मुळीच नाहीये बरं का. त्यात पाण्याची डबकी आणि मोठे अडथळे टाकले की तयार होतात स्टीपल चेस आणि हर्डल्सच्या शर्यती. याशिवाय 4x100 मीटर रिले शर्यतीचा तो थरार आठवा. तो चमकणारा बॅटन एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे अत्यंत वेगात पास करताना जी अचूक वेळ आणि अभूतपूर्व टीमवर्क लागतं ना, ते खरोखरच साध्या धावण्याला एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गतिमान खेळात बदलून टाकतं. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, उडी मारणे आणि फेकण्याच्या स्पर्धा. इथे मुख्य स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात गुरुत्वाकर्षण आणि भौतिकशास्त्रज्ञ. या स्पर्धांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याची मानवाची जी जिद्द आहे ना, ती अगदी स्पष्ट दिसते. लांब उडी आणि तिहेरी उडीमध्ये जास्तीत जास्त अंतर कसं गाठता येईल याकडे लक्ष असतं, तर उंच उडी आणि पोल वॉल्टमध्ये सगळं लक्ष असतं ते अफाट उंची गाठण्यावर. विशेषतः पोल वॉल्टमधली ती वाकणारी काठी आणि उंच उडीतील पाठीमागून उडी मारण्याचं ते फॉसब्री फ्लॉप तंत्र, बापरे, हे खरोखरच थक्क करणारं आहे. हे तंत्र गुरुत्वाकर्षणाला अक्षरशः आव्हान देऊन आणखी उंच भरारी घ्यायला आणि अधिक लांब उडी मारायला मदत करतं. पण मित्रांनो, या स्पर्धांमध्ये नुसती अफाट शारीरिक ताकद असून काहीच उपयोग नसतो. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आणि हातोडा फेक यांसारख्या खेळांमध्ये प्रचंड ताकदीसोबतच अचूकतेचीही अगदी योग्य जोड असावी लागते. उदाहरणच घ्यायचं झालं तर भाला फेकताना तो अचूक 45 अंशाच्या कोनातूनच सुटायला हवा, तरच तो लांब जाईल. इतकंच नाही तर योग्य रीतीने फेकलेला भाला केवळ ताकदीवर पुढे जात नाही, तर एरोडायनॅमिक्सच्या नियमांच्या आधारे हवेत तरंगत जास्तीत जास्त अंतर पार करतो. खरंच ताकद आणि विज्ञानाचा हा एक परिपूर्ण आविष्कार आहे. चला आता पुढे जाऊया विभाग 3 कडे, सहनशक्तीची अंतिम परीक्षा. हे जग आहे मानवी क्षमतेच्या परिसीमेचं आणि अत्यंत कठोर शिस्तीचं. इथे रेस वॉकिंगबद्दल बोलल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नाही. तुम्हाला माहितीये का, ह्या खेळात अतिशय कठोर नियम असतात. साध्या धावण्यासारखे दोन्ही पाय हवेत असण्याची इथे अजिबात मुभा नसते. खेळाडूचा एक पाय नेहमी अगदी सतत जमिनीच्या संपर्कात असायलाच हवा. यासाठी लागणारी ती कडक शिस्त आणि कमरेची ती विशिष्ट हालचाल पाहण्यासारखी असते.
हा खेळ केवळ वेगाचा नाहीये, तर स्वतःवर आणि आपल्या शरीरावर 100% नियंत्रण ठेवण्याचा हा एक अप्रतिम खेळ आहे. आता जरा या आकड्याचा विचार करा. 42.195 किलोमीटर्स. हो, मॅरेथॉनचं हे अफाट अंतर, डोंगरदऱ्या, उंच सखल रस्ते पार करत धावणे ही केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक सहनशक्तीची जगातली सर्वात मोठी आणि महाकठीण परीक्षा असते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ही शर्यत पूर्ण करण्यासाठी खेळाडूंचं जे समर्पण लागतं ना, ते खरोखरच शब्दात सांगणं अत्यंत कठीण आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की एका संपूर्ण खेळाडूची किंवा अष्टपैलू खेळाडूची व्याख्या नक्की काय असावी? त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पुरुषांसाठी डेकॅथलॉन, ज्यामध्ये 10 स्पर्धा असतात, आणि महिलांसाठी हेप्टॅथलॉन, ज्यामध्ये 7 स्पर्धा असतात. एकाच स्पर्धेत धावणे, उड्या मारणे आणि फेकणे अशी सर्व भिन्न कौशल्य पणाला लावणारे हे खेळाडू म्हणजे अष्टपैलुत्वाचं चालतं बोलतं उदाहरण आहेत. यातली आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे इथे केवळ प्रतिस्पर्धीला हरवून चालत नाही, तर प्रत्येक खेळात पूर्वनिर्धारित मानकांवरून तुम्हाला गुण दिले जातात. एकामागून एक सलग येणाऱ्या या स्पर्धांमध्ये स्वतःच्या शारीरिक थकव्यावर मात करून सर्वोत्कृष्ट कामगिरी द्यावी लागते, जे खरंच सोपं नाही. आता आपण आपल्या शेवटच्या म्हणजे चौथ्या विभागाकडे आलो आहोत. एकूण कौशल्य आणि फायदे. या अफाट शारीरिक हालचालींचा आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि निरोगी जीवनशैलीशी नेमका काय संबंध आहे ते आता आपण पाहूया. हे सगळं कसं काम करतं ते बघा. विकासाच्या पहिल्या टप्प्यात आपण मूळ कौशल्य पाहतो, जसे की वेग, ताकद, सहनशक्ती आणि समतोल. जेव्हा सातत्यपूर्ण सरावानं ही कौशल्य आपण आत्मसात करतो, तेव्हा दुसऱ्या टप्प्यात यातून मिळणारे खऱ्या आयुष्यातले फायदे आपल्याला दिसायला लागतात. जसं की एक अत्यंत निरोगी आणि मजबूत हृदय, काहीही साध्य करू शकणारा कमालीचा आत्मविश्वास आणि परिपूर्ण वजन नियंत्रण. हे सगळे फायदे ॲथलेटिक्सच्या या मूळ घटकांमधनं थेट आपल्या जीवनात एक अतिशय सकारात्मक बदल घडवून आणतात. तर आजच्या या विश्लेषणाचा मुख्य संदेश हाच आहे की ॲथलेटिक्स हा केवळ एक मैदानी खेळ नाहीये, तो खऱ्या अर्थाने जगण्याचा एक मार्ग आहे. हा खेळांचा राजा आपलं शरीर मजबूत बनवतो, कोणत्याही कठीण परिस्थितीत मन शांत ठेवायला शिकवतो आणि सरतेशेवटी आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर आणि परिपूर्ण बनवतो. मग काय, स्वतःचं शरीर मजबूत आणि मन शांत करण्याची हीच योग्य वेळ आहे, नाही का? यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. जर तुम्हाला आमचं हे सखोल विश्लेषण आवडलं असेल आणि ज्ञानवर्धक वाटलं असेल, तर विद्यार्थी मित्र चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन, ज्ञानवर्धक आणि रंजक माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नेहमी सक्रिय रहा आणि नवीन नवीन गोष्टी शिकत रहा.